लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालोच खरे धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जाते का जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमच्या मनामनात दंगते मराठी आमच्या उराउरात स्पंदते मराठी माझ्या मराठीच्या बोले कौतुके परी अमृताही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिक मिळविणं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संपूर्ण देशाला जशा माझा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे तसा आपल्या सगळ्यांना आपल्या मराठी भाषेचा आपल्या मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे। उपस्थित सगळ्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा पहिल्या मॅचमध्ये मनापासून स्वागत आहे। डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वात 9व्या दिवसामध्ये सगळ्यांचं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे। पहिलं षटक हे मैदानावरती सुरू होत आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे संजय पाचंगे। तर सलामीची जोडी निखिल लोणारी महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता। हलक्यातून ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे। खरं तर फुलटॉस चेंडू म्हणजे फलंदाजांसाठी मोठी मेजवानी राहते की ज्या चेंडूवरती मोठा फटका सहजपणे मैदानावरती निर्माण होऊ शकतो। मात्र इथे डिफेन्स केला चेंडू। फुलटॉस चेंडू फक्त बॅट उभी करायचं काम मैदानाच्या आतमध्ये केले गेले। निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला आहे। यास कव्हरला ड्राईव्ह करायचा प्रयत्न पुन्हा क्षेत्ररक्षक पुढे तैनात आहे। धाव मिळणार नाहीये। दुसराही चेंडू इथे लागोपाठचा निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करायचा जो काय निर्णय शिवनेरी स्ट्रायकर्सनं मैदानावरती घेतलेला आहे। अखोट टप्प्याचा चेंडू होता। मात्र जे काही टायमिंग पाहिजे होतं फटक्यामध्ये ते टायमिंग अजिबात कुठेही दिसलं नाही। 2 धावा मात्र इथे अगदी सहजपणे इथे घेतल्या जातील आणि या 2 धाब्यांनी धावफलक मात्र पुढे गेला। 3 धावा धावफलकावरती। पॉवर प्लेची षटकं अनेकदा आम्ही सांगतो की फलंदाजांना धावा मिळवून देणारी षटकं असतात। फक्त काय करायचं असते फलंदाजांना गॅपमध्ये चेंडू खेळल्यानंतर धावा मिळणार आहेत तुम्हाला, फक्त गॅप शोधायचे आहेत। आणि पॉवर प्लेच्या षटकात तुम्ही गॅप शोधले किंवा मैदानात समांतर जेवढे फटके खेळणार आहेत ते तुमच्यासाठी फायद्याचे आहेत। मात्र इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसरत घ्यावी लागते ती गोलंदाजांना आणि यावेळेस आपण पाहतो की गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ज्यावेळेस करणार आहेत त्यावेळेसच आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून ते स्वतःला सावरू शकतात किंवा स्वतःचा बचाव मैदानावरती करू शकतात। पहिलं षटक 4 चेंडू मैदानावरती संजय पाचंगेच्या माध्यमातून आपल्याला ते मैदानावरती पाहायला मिळाले आहेत। कुठलाही मोठा फटका अद्याप इथे ओ यावेळेसचा चेंडू यू मिस आई डेफिनेटली हिट हो गई गलती हो गई फुल दांडी गुल फलंदाज बाद। महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव यांच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होते तर नवीन फलंदाज मैदानावरती सचिन कांचन दाखल होणार आहेत। पॉवर प्लेचे षटक होतं। काही चेंडू आपण पाहतोय डिफेन्सिव्ह खेळायचा प्रयत्न मैदानावरती राहिला। मात्र इथे संजय पाचंग्याने अष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या। पहिला धक्का आपण पाहतोय मैदानावरती बसला जाईल। थोड्या अडचणी निर्माण होत आहेत। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय संघ अडचणींचा सामना मैदानाच्या आतमध्ये करतो। थोड्या पहिल्या 4 चेंडूवरती संयम दाखवला खरं तर हो आल्या बरोबरीत एक सुंदर फटका। मात्र क्षेत्ररक्षक आहे पुढे लॉंग ऑफ वरून चेंडूवरती येणार आहे। दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न मैदानावरती होईल। गुड रनिंग बिटवीन द विकेट। निखिल लोणारी सचिन कांचन ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। तर षटक संपले मैदानावरती। पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं। संजय पाचंगेनं खर्च केल्यात फक्त 5 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये। कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण पॉवर प्लेच्या षटकात 5 धावा खर्च करणं आणि विकेट घेणं सोपी गोष्ट नाहीये। तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानावरती आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विक्रम नणावरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर निखिल लोणारी आतापर्यंत 1 चेंडूंचा सामना केलाय निखिल लोणारीनं। 1 धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेली आहे। वातावरण मात्र आपण पाहतोय जे काय थोडंसं ढगाळ वातावरणामध्ये अजिबात हवा कुठेच आपल्याला दिसत नाही।
कारण आजच्या दिवसभरातलं ते वातावरण खरं तर पाहायला मिळालेलं आहे आपल्याला. शांत प्रकारचं वातावरण हो यावेळेस मात्र विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न. बीमर चेंडू, नो बॉलचा कॉल. स्क्वेअर लेग पंचांनी एक हात बाहेर काढत सांगितलं. 21व्या नियमाचा वापर केला पंचांनी आणि पुढचा चेंडू मात्र निखिल लोणारीसाठी संधी घेऊन येतोय. संधी काय मिळते ती चोरपावलाने येत असते आणि चोरपावलाने निघून जाते. योग्य वेळी ज्याला संधी ओळखता आली त्याला त्याचा फायदा झालेला आहे. तर बघायचं निखिल लोणारीसाठी संधी तर आलेली आहे. खाली राहणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर टप्प्याचा अंदाज आला नाही निखिल लोणारीला की इतका खाली राहील, अपेक्षाही नव्हती हा चेंडू एवढा खाली राहणार आहे. मात्र समज लढाई आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. कारण सिमेंट विकेटवरती अपेक्षा अजिबात नसते किंवा पडल्यानंतर चेंडू एवढा खाली राहील. मात्र आपण पाहिले ते विरुद्ध दिशेला शतरक्षकाला जागाही सोडू दिली नाही आणि चेंडू पोहोचला जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार. विरुद्ध दिशेला खेळायला फटका आणि हा फटका खेळत असताना आपण पाहतो की जे शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलेले ना त्या शतरक्षणाला सहजपणे पराभूत करतो हा फटका आणि तेच काम केलं निखिल लोणारीनं. आधी विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न केला मात्र तो गॅप त्याला शोधता आला नाही, गॅप मिळाला नाही. आणि अनेकदा सांगतो का मी सीटचा फटका खेळायचा आहे तर तो गॅपमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. अनेकदा आपण पाहतोय झेल उडण्याच्या संधी त्या चेंडूवरती बऱ्याचशा असतात. यस पुढे समोर टाकलेला चेंडू फटका फसला. शतरक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला जातोय. निखिल लोणारीचा खेळही थांबला. दोनही सलामीवीर दगावटला आहेत. आधी धीरज जाधव त्यानंतर निखिल लोणारी दुसऱ्या षटकामध्ये. कठीण परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे खरं तर आता. कारण संघ अडचणींचा सामना मैदानाच्या आतमध्ये करतोय. संकट आली म्हणून रडत अजिबात बसायचं नाही. संकटांच्या छताडावरती पाय देऊन आपलं अस्तित्व नव्यानं उभं करायचं असतं. कारण लढाई मी सांगितलं ना, गाव चॅम्पियन स्पर्धा म्हणलं की लढाई तुमच्या अस्तित्वाची असते आणि प्रत्येक जण आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठीच मैदानावरती खेळत असतो. आणि अस्तित्व कधी निर्माण होतं? तुमच्या संघर्षातून ते अस्तित्व निर्माण झालेलं आहे. आणि संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की मग जीवन जगायला सुद्धा रुबाब येतो. मग तो रुबाब दाखवता येत नाही, विकतही घेता येत नाही, तुमच्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. मुश्किल तो इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड देते. फुलटॉस चेंडू माहीत होतं रिक्स घ्यायची नाही. जरी फुलटॉस जरी असला तरी देखील या चेंडूला मला सन्मानच खेळावं लागेल कारण विकेट पडलेले आहेत. एक धाव येणारे याचबरोबर षटक सुद्धा मैदानावरती संपलं जात आहे आणि 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला जातो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतापगड वॉरियर्स धावफलकावरती 11, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 आत्तापर्यंत बंधन होती 2 षटकांमध्ये शतरक्षणावर. कारण पॉवर प्लेची 2 षटकं होती आणि पॉवर प्लेच्या 2ही षटकामध्ये गोलंदाजांचं कौतुकच करेल मी. कारण सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लहान मुलं चला चला विनंती, लहान मुली आपल्याला विनंती, थोडं बाहेरून या, तिकडून पलीकडच्या बाजूने चला. मॅच चालू आहे आतमध्ये त्यामुळे विनंती आपल्याला की थोडं बाहेरून या. षटक क्रमांक 3ला सुरुवात होते मैदानावरती आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती यश कांचन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यश कांचनच्या हातामध्ये जबाबदारी दिलेली खरं तर आता षटक क्रमांक 3ची मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा चेंडू फक्त
अंगावरती आला होता त्याला बाजूला आणले, एक धाव मात्र इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 12 धावा. जंटल पुश होता चेंडू, फक्त हलक्या हाताने आपण पाहतोय ड्राईव्ह केला चेंडू. परिस्थितीची जाणीव आहे सचिन कांचनला, त्यामुळे माहिती इथे जास्त आता रिक्सी फटके खेळण्यापेक्षा मैदानात समांतर फटके खेळावे लागणार आहेत, कारण विकेट पडलेले आहेत की जिथे साथ मिळणं गरजेची होती फलंदाजांची ती साथ कुठेही नाही. स्क्वेअर कट, छापर कट, सुंदर फटका नंदू लोंढेच्या बॅटमधून. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर, डीप बॅकवर्ड पॉइंट, 4 धावा. चौकार आलाय, या चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती देखील आपण पाहतो वाढ होते. जी धावसंख्या थांबली होती ना ती धावसंख्या या चौकारानं पुढे आणलेली आहे. 17 धावा धावफलकावरती. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यश कांचन, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खंडून काढलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, डीप लॉंग ऑन वरून चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र इथे मिळणार आहे. षटकार चौकार तर खेळायचेच आहेत, मात्र विकेट पडलेले त्यामुळे एकेरी दुहेरी धाब्यांवरती जास्त भर देण्याचा प्रयत्न या दोनही फलंदाजांनी ठेवलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की षटकार चौकार म्हणजेच क्रिकेट नाही, तर एकेरी दुहेरी धावा सुद्धा आपण पाहतो क्रिकेटमध्ये तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ऑन साईडला खेळायचं सचिन कांचनला, मात्र तेवढंच टायमिंग फटक्यामध्ये नाही आहे की ज्या फटक्यासाठी तो प्रयत्न करतोय. स्क्वेअर लेगला मोठा फटका, मात्र एक धाव आणि ते एका धावेवरती समाधानी देखील राहावं लागतंय. अनेकदा आपण पाहतो की आपला प्रयत्न सुरू असतो, मात्र प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही ना, त्यावेळेस आपण पाहतो प्रयत्न करून जेवढं आपल्याला मिळाले ना त्या गोष्टींमध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. त्या गोष्टीत ज्यावेळेस तुम्ही समाधान मानणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला त्यापेक्षाही जास्त काहीतरी मिळेल. सुंदर फटका, संयमाचा बाण फुटला इथे मैदानावरती. धावा येत आहेत, षटकार आलाय मैदानावरती नंदू लोंढेच्या बॅटमधून. षटकही मैदानावरती संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रतापगड वॉरियर्स 25 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तीन षटकं मैदानावरती संपलीत, 25 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमधली परिस्थिती तिसऱ्या षटकात राहिली नाही, ती बदलली गेली, कारण नंदू लोंढे एक चौकार खेळ एक षटकार मैदानावरती खेळ आणि त्यामुळे आपण पाहतो की ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बदलताना आपल्याला पाहायला मिळाली. तर षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4थं सुरू होतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. बॉलर्स नेम कळवा. थोडासा अखूड टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आहे आणि चेंडू पोहोचला जातोय सरळ सीमारेषा बाहेर. सनसडीत चौकार, महेंद्र गायकवाडच्या गोलंदाजीवरती आलेला एक सुपरसॉनिक चौकार. सचिन कांचन याच्या बॅटमधून आपण पाहतोय चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस थोडीशी प्रतीक्षा केली, माहिती आहे की गोलंदाजीमध्ये वेग नाही जास्त, त्यामुळे
थोडंसं वेट करून खेळावं लागेल आणि तोच प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. एक धाव येणारे एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण पाहतोय वाढ होते 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानावरती. यावेळेचा चेंडू विरुद्ध दिशेला नंदू लोंढे, चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर, 4 धावा. दरम्यानच्या काळात या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय आयुष दादा कांचन यांचं आगमन होत आहे. त्यांचंही मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. डॉक्टर मणिभाई देसाई चषकाच्या या दैदिप्यमान क्रिकेट सोहळ्यात आपलं मनापासून स्वागत आहे. चौकार आलाय, एक चौकार सचिन कांचनच्या बॅटमधून पाहिला, एक चौकार नंदू लोंढे. 6 चेंडूंचा सामना केलाय नंदू लोंढेनं, जिथे आपण पाहतोय 17 धाब्यांचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. स्टेप आउट करत हा फटका आपण पाहतोय मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सीमारेषेवरती सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले लोकेश लोणारीच्या माध्यमातून. एक धाव इथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती वाढ होईल. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्विंग स्विंग अँड मिस पडल्यानंतर हा चेंडू आपण पाहतोय थोडासा बाहेरचं वळण घेतोय, समजलं नाही इथे. या ठिकाणी पारितोषिकाची उद्घोषणा होते. महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव यांच्या वतीनं सचिन कांचननं जर या मॅच मध्ये 50 धावा पूर्ण केल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आला एक पहारदार षटकार. सचिन कांचन ही इज द मॅन. षटक संपले मैदानावरती. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रतापगड वॉरियर्स 42 धावा धावफलकावर. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये केलेली गोलंदाजी आणि पुढच्या पॉवर प्ले संपल्यानंतरच्या 2 षटकातली गोलंदाजी जर बघितली तर त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर पाहिजे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं सुरू होतं आणि 5वं षटक संजय पाचंगे गोलंदाजी मार्कवरती. याच गोलंदाजानं पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं, 5 धावा खर्च करत एक विकेट प्राप्त केली आणि पुढे एकदा आपण पाहतो वैयक्तिक कोठ्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती संजय पाचंगे आहेत. पहिला चेंडू माहीत होता नंदू लोंढेला की चांगला आलेला आहे, त्याला फक्त सन्मानानं खेळून काढलाय, कारण चांगले चेंडू आहेत आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं सुद्धा क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. पुन्हा सुंदर फटका सचिन कांचन. गॅप प्रचंड मोठा होता, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, 4 धावा. चौकार येतोय, चौकाराबरोबर धावफलक पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती. जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये धावेंची कोंडी झाली होती ती कोंडी फोडायचं काम मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये सचिन कांचन आणि नंदू लोंढे या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. माहिती आहे दोघांनाही 3ऱ्या-4थ्या विकेटसाठी भागीदारी मैदानावरती बनवायचे, कारण पहिले 3ही फलंदाज आपण पाहतोय झटपट मैदानावरती बाद झालेले आहेत. सुरुवातीला आपण बघितलं महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव बाद, त्या पाठोपाठ निखिल लोणारी आणि जिथे साहिल माडिक सारखे 3 फलंदाज आपण पाहतो मैदानावरती बाद झालेले आहेत. त्यामुळे सचिन कांचन नंदू लोंढे दोघांनी 9 चेंडूंचा सामना केला आणि दोघांनी 9 चेंडूमध्ये 20च बनवल्यात. म्हणजे टोटल जी काय आपण पार्टनरशिप पाहतोय ना, दोघांची पार्टनरशिप चांगली आहे. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. संजय पाचंगेचं षटक आहे. चौकार आल्यानंतरचे 3 चेंडू आपण पाहतो काय अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये टाकलेले आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिसची कहाणी आहे. थोडासा खाली राहणारा हा चेंडू होता. षटक मात्र संपलं. याही षटकात फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि जिथे आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती प्रतापगड वॉरियर्स 49, तर पंचांचा इशारा आलाय आमच्याकडे बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मैदानावरती झाली. षटक क्रमांक 6ला मैदानावरती सुरुवात होते आणि 6वं षटक टाकण्यासाठी यश कांचन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा क्षेत्ररक्षणावर बंधन आलेली आहेत बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी. पहिली 2 षटक ही कंपल्सरी पॉवर प्लेमध्ये आपण पहिली 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती ठेवायचे होते आणि आता बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक ठेवायचे सीमारेषेवरती.
आणि ज्या प्रकारे आपण पाहतो क्षेत्ररक्षण, मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पाहायला मिळाले. फुल टॉस चेंडू, बीमर बीमर चेंडू होता, नो बॉल आणि त्यावरती 6, टोटल 7 धाब्यांचा बोनस आहे. म्हणजे 7 धावा बोनस रूपे आल्यात आणि पुढचा चेंडू हा फ्रीट आहे आणि त्या फ्रीटच्या चेंडूवरती येणाऱ्या धावा सुद्धा बोनस रूपे असणार आहेत आणि त्या घेण्याचा प्रयत्न नंदू लोंढेच्या मैदानावरती असणार आहे. फुल टॉस, पुन्हा एकदा फुल टॉस आहे, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक लोकेश लोणारी चेंडूच्या खाली झेल टिपला जरी असला तरी कुठला आनंद त्यानं साजरा केला नाही. माहीत होतं या चेंडूवरती फक्त धावा अडवायच्यात आणि ते काम केले मैदानावरती. फ्रीटच्या चेंडूवरती 1 धाव मिळाली आणि एका धावेबरोबरी धावफलक पुढे गेलाय. 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परिस्थिती 2 षटकानंतर किंवा 2 षटकाच्या अगोदरची परिस्थिती आपण मैदानावरती जर पाहिली, यावेळेचा चेंडू इनसाइड आउट, सुंदर फटका, मात्र टॉस टॉस मोठा आहे आणि जिथे आपण पाहतोय चेंडू अडवायचा प्रयत्न सीमारेषेवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मात्र पाहायचं आहे हा चेंडू सीमारेषेच्या आत गेला की तो आतमध्ये अडवला की तो बाहेर आहे. पंचांकडून त्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला चेक करावं लागेल तिसऱ्या पंचांकडे, कारण यस तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन अडवलाय, त्यामुळे 4 धावा आहेत. चौकार आलाय आणि या चौकाराबरोबरीत आपण पाहतोय धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला. 61 धावा धावफलकावरती. पुढे एकदा क्रॅटिकल ड्राईव्ह करायचा होता, मात्र क्षेत्ररक्षक पुढे तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडूंचा सामना केलाय सचिन कांचननं. 24 धावा मैदानावरती बनवलेल्या आहेत. अर्धशतकासाठी मात्र महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव साहेबांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळे ही जो काही प्रयत्न असणार आहे की मैदानावरती धावा बनवायच्यात. 61 आतापर्यंत. वाह, सुंदर फटका, डीप कव्हर पॉइंटला येतोय चेंडू. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचललाय सचिन कांचननं. 4 धावा. ओ पुढा एकदा क्रिकेटचं सौंदर्य. काय फटका होता मैदानावरती. सचिन कांचन. एकाहत्तर धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुढे आलाय ओळीनं. दुसरा खेळलाय सचिन कांचननं. चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा.
A. सत्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय षटकार चौकारांची अध्यक्षबाजी मैदानावरती पाहायला मिळाली ती सचिन कांचनच्या माध्यमातून. 16 चेंडू 40 वरती पोहोचलाय सचिन कांचन. 10 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. मात्र नंदू लोंढेची साथ सुद्धा तशीच मैदानावरती मिळालेली आहे. 11 चेंडूमध्ये 27 धाब्यांची. दोघांमधली भागीदारी खूप चांगली आहे. पार्टनरशिप आपण अनेकदा म्हणतो की क्रिकेटमध्ये पार्टनरशिप इज इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाची असते ती भागीदारी. आणि सचिन कांचन नंदू लोंढेमध्ये झालेली भागीदारी जिथे प्रतापगड वॉरियर संघासाठी आपण पाहतोय दावा बनवून देणारी ही पार्टनरशिप आहे. डान्सिंग डान्सिंग राऊंड द विकेट खेळलाय. चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न आहे. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. विक्रम नणवरे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय या षटकाचं स्वागत मात्र एका दिमागदार षटकारानं केले नंदू लोंढेनं. मात्र पुढच्या चेंडूवरती आपण पाहतोय विरुद्ध दिशेला फटका खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फटका फटका फसतोय. शतरक्षक नाहीये कुठलाच. अगदी नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडला जाईल. एक धाव मात्र इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे गेलाय. 84 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जी सुरुवात झाली असं वाटलं होतं संघ 60 पर्यंत पोहोचेल की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र या फलंदाजींनी त्या धाव्यांची शाश्वती दिली मैदानावरती. आणि खूप चांगले फटके पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेले आहेत. खाली राहणारा चेंडू समजला नाही. सचिन कांचनला निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 84 धावा धावफलकावरती आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मात्र पारितोषिक येते या ठिकाणं. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय धीरज जाधव साहेबांच्या वतीने ते पारितोषिक आहे. या ठिकाणं पारितोषिक आहे सचिन कांचननं जर अर्धशतक मैदानावरती बनवलं सन्माननीय जयंत काकडे आणि काळूराम मेमाणे पंचायत समितीचे सदस्य यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 85 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आपल्याला. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगला. मात्र सुद्धाभोवती रिंगण आखत आखत हा चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचलेला आहे. एक धाव मात्र इथे मिळेल आणि याच बरोबरीनं षटक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 7 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतापगड वॉरियर्स धावफलकावरती 86 रन ऑन बोर्ड. 86 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कौतुक करावं लागेल दोनही फलंदाजांचं की 32 चेंडूमध्ये 76 धाब्यांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. आणि धावसंख्या जर आपण पहिली 7 षटकामध्ये 86 धावा धावफलकावरती. शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानावरती स्टेप आउट करत पुढे खेळला फटका नंदू लोंढेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा.
चौकार आलेत मैदानावरती. खराब चेंडू आहे, अवंतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एक अवंतर धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जातोय. 83 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजीनं इथे मंत्रमुग्ध केले प्रेक्षकांना. वेगवान चेंडू होता, पायाचा वेध घेतलाय. अंतिम षटक आपण पाहतोय मैदानावरती. संदीप कुडाळकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत शेवटच्या षटकासाठी. बॅक टू बॉलर समोरच्या साइड स्क्रीन वरती सचिन कांचन खेळतो एक पहारदार चौकार. बॅक टू बॉलर खेळायचा प्रयत्न राहिला. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय घरटं सोडलंय. हो इथे विकेट गमवावी लागते. धावबादच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होणार आहे. चौथा धक्का, थोड्या फरकावरून अर्धशतक हुकलं. मात्र या खेळीसाठी प्रत्येक जण कौतुक करणारे. संघ अडचणीत असताना संघासाठी उभा राहिलाय सचिन कांचन मैदानावरती. आणि जिथे आपण पाहतोय जवळपास 45 धावेंची खेळी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्र पोलीस. समीर काकडे मैदानावरती आपण पाहतो दाखल होतील. 2 चेंडू बाकी आहेत अजून या पहिल्या डावामधले. आल्याबरोबरीत मोठा फटका खेळायचा प्रयत्न. थोडा खाली राहणारा हा चेंडू होता जो यष्टिरक्षकालाही समजणं थोडंसं कठीण होतं. 22 मध्ये एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल आपल्याला. आणि एका धावेच्या मदतीनं संघाच्या 100 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. प्रतापगड वॉरियर्स 100 धावा, मोठा टप्पा पार केलाय खरं तर टीमनं. व्हायचा एक शेवटचा चेंडू आता या षटकामधला, या पहिल्या डावातला. नवती ग्राउंड फटका आपण पाहतोय लोकेश लोणारी चेंडूवरती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. फेक विकेट किपर पर्यंत येईल. 2 धावा तोपर्यंत पूर्ण होतील. आणि याच बरोबरीत आपण पाहतोय पहिला डाव संपला. प्रथम फलंदाजी करताना प्रतापगड वॉरियर्सनं 102 बनवल्यात आणि शिवनेरी स्ट्रायकर्सला 103 धावेंचं एक मोठं आव्हान दिलेलं आहे. चला क्षेत्ररक्षणासाठी लगेच प्रतापगड संघ मैदानावरती
सामन्याचा नाणेफेक सुद्धा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे आणि त्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न करत आहोत. चला, तोरणा टायटन्स आणि राजगड टायगर्स अशा दोन टीम मध्ये यानंतरची मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे आणि इनिंग ब्रेकलाच त्या सामन्याचा नाणेफेक सुद्धा आपल्याला करायचा आहे. चला, सलामीची जोडी निघाली मैदानावरती. लक्ष मोठं आहे खरं तर, 103 धाव्यांचं लक्ष घेऊन आपण पाहतोय. शिवनेरी स्ट्रायकरचे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजय पाचंगे आणि निलेश कांचन आणि संजय पाचंगे ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पहिलं षटक पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी आहे महाराष्ट्र पोलीस समीर काकडे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला प्रति षटकामागे 12.88 ची सरासरी ठेवायची, म्हणजे जवळपास 13 धावा तुम्हाला प्रति षटकामागे मैदानावरती बनवाव्या लागतील. त्यावेळेस कुठे 103 पूर्ण होऊ शकतात. मात्र पाहायचं आहे कशा प्रकारे सुरुवात कशी होते मैदानावरती पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे, कारण 48 चेंडू आणि 103 धावा, मोठं लक्ष समोर आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं होता. कारण आपण अनेकदा पाहत असतो की पराभव आधी मनात आणि त्यानंतर तो रणात होतो. सुंदर सुंदर मला वाटतं पायाचा वेध घेतलेला चेंडू होता. लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहतोय ते 4 मिळणार आहेत. बॅटच्या साह्याने यस, बॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय चौकार इथे आलेला आहे आणि चौकाराबरोबरीनं धावफलकाची सुरुवात देखील मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव प्राप्त होईल जिथे आपण पाहतोय मिड विकेटला फटका खेळायचा प्रयत्न होता. एक धाव इथे येणार. एका धावेच्या बरोबरीत आपण पाहतोय धावफलकावरती शिवनेरी स्ट्रायकर संघाची वाढ होते. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत आणि यानंतरच्या सामन्यासाठी आम्ही दोनही संघ नायकांना कॉल दिलेला आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तोरणा टायटन्स आणि राजगड टायगर्स अशा दोन टीममध्ये आपण यानंतरचा सामना मैदानावरती. हो, बॅक ऑफ द लेंथ काय चेंडू टाकलाय मैदानावरती. आपटी बार होता हा चेंडू, चेहऱ्यासमोरून निघून गेला खरं तर मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि याचबरोबर ऑन केलं इथे गोलंदाजाला. एक बाउन्सर टाकलेला. आता पुढा असा प्रकारचा चेंडू मैदानावरती समीर काकडेला टाकता येणार नाहीये. एका षटकात एकच. आणि अनेकदा आपण पाहतो की असे अनेक गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला असे गोलंदाज पाहायला मिळालेले आहेत की एक चेंडू बाउन्सर टाकायचा आहे ना, त्याचा खुबीनं वापर करतात अनेक गोलंदाज आपल्या गोलंदाजीमधून आणि समीर काकडेनं तेच केलंय. तेज तर्राट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर पुढच्या चेंडूवरती एक सिंगल घेत आपण पाहतो स्ट्राईक रोटेट होते. 6 धावा धावफलकावरती. थोडीशी शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. माहिती आहे पॉवर प्लेचं षटक हे महत्त्वपूर्ण गोलंदाजी समोर मागे जात खेळायचा प्रयत्न. स्वतःच गोलंदाज आपण पाहतो चेंडूवरती येणारे. एक धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होते. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला प्रति षटकामागे 12-13 धावा बनवायच्या. अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्लेमध्ये तुमची सुरुवात कशी होते या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवर प्लेला धावा आल्याच पाहिजे. यावेळेस मात्र हा चेंडू नो बॉल आहे. एक टाकला होता बाउन्सर आणि मी आधीच सांगितलं होतं की एक बाउन्सर टाकला वॉर्निंग दिली ती तुम्हाला. पुढचा चेंडू तुम्ही बाउन्सर टाकला तो वाईट घोषित नाही होणार, तो नो बॉल घोषित होणार आहे आणि तेच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले. नो बॉलचा कॉल होता पंचांचा. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट आहे आणि ज्या चेंडूवरती आपण पाहतोय मुक्त फटका खेळण्याची संधी आहे.
ड्राईव्ह केला की आता कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्यांना ते धीरज जाधव. एक धाव इथे प्राप्त होते आणि याच बरोबरीत आपण पाहतो षटकाची सांगता होते. पहिलं षटक मैदानावरती संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवनेरी स्ट्रायकर्स धावफलकावरती 9, कुठलाही गडी बाद नाहीये. तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते मैदानावरती आणि दुसरं षटक टाकत असताना गोलंदाजी मार्कवरती नंदू लोंढे. नंदू लोंढे षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये. तर संजय पाचंगे निलेश कांचन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा बनवण्यात यश आले त्यांना. तर पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानावरती आपण पाहतो उजव्या हाताने नंदू लोंढे. आतली कड घेईल फाईन लेगला चेंडू आपण पाहतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणारे एक धाव मात्र इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र दुहेरी अंकात जातोय. 10 धावा धावफलकावरती. संघर्ष सुरू झाला विजयासाठी दोनही टीमचा, कारण संघर्षाच्या मातीत जन्म झालेल्या व्यक्तीला पराभवाची भीती वाटलेली नाही. कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला आलाय. तो माणूस असेल, पशु असेल, पक्षी असेल, प्रत्येक जण जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आलेला आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती तर पावलोपावली तुम्हाला संघर्ष करावा लागतो. प्रत्येक बॉलवरती संघर्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आणि तो संघर्ष खरं तर आपण पाहतोय विजयासाठी दोनही टीमचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्धाव चेंडू मैदानावरती नंदू लोंढेचा पाहायला मिळाला आहे. संजय पाचंगे आत्तापर्यंत 4 चेंडू, त्यावेळेसचा चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आणि पाहायचंय चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळाला आपल्याला. कौतुक केलंय, टाळ्या वाजून प्रत्येकानं शब्बासकीची थाप दिलेली आहे खांद्यावरती. पाठीवरती शब्बासकीची थाप पडेल समीर काकडे. मात्र चेक करून घेऊयात, तरी तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय की पाहायचंय हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यशस्वी का चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे हे पाहायचंय आपल्याला. टीव्ही अंपायर ऑन फील्ड. बॅनर आलाय. कॅमेऱ्यामध्ये बॅनर दिसतोय, त्यामुळे मैदानावरतूनच निर्णय घ्या तुम्ही. आता काय घ्यायचा आहे तो निर्णय मैदानावरतूनच घ्यायचा आपल्याला. धावून घेतलेल्या धावा मिळणार आहेत आणि मला वाटतं 2 धावा त्या चेंडूवरती मिळाल्यात. धावफलकावरती वाढ होईल. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या डावाची सुरुवात सुद्धा शांत झालेली आहे, संयमी सुरुवात मैदानावरती. आणि असं म्हटलेलं आहे की यशाचं प्रतीक ही शांतता आहे. यश मिळवण्यासाठी काही गोष्टीसाठी तुम्हाला थोडंसं शांत राहायला लागतं. सुंदर फटका निलेश कांचनच्या बॅटमधून येतोय लॉंग लेगला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार की चौकार त्याची प्रतीक्षा अजूनही आपल्याला मैदानावरती. आणि केले 2 हात वरती. 6 धावा. पुढे एकदा विकेट करायचा प्रयत्न. उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक समीर काकडे. हो, प्रयत्न काय प्रतिमे. झेल घेण्यासाठी प्रयत्न अप्रतिम होता. मात्र अवघड आहे झेल. उलट्या बॉलनं मागे जायचं, बॉलचा अंदाज अवघड होतं सगळी गोष्ट. मात्र तरी देखील आपण पाहतो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकही संपले मैदानावरती. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 21 धावा, कुठलाही गडी बाद नाहीये. शिवनेरी स्ट्रायकर संघाचा धावफलक मैदानावरती पाहायला मिळणार आहे. तर आता षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं आणि 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल लोणारी. फलंदाजीमध्ये तेवढी प्रभावशाली कामगिरी नाहीये. मात्र पाहायचंय आता या षटकामध्ये
कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाणार आहे. चला नाणेफेक आपल्याला या ठिकाणी संपन्न करायची आहे आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही संघनायकांना आणि अजूनही आपण पाहतोय राजगड टायगर संघाचे संघनायक आलेले नाहीयेत. आपल्याला विनंती आहे संघनायकांना की त्वरित या टॉससाठी. फाईन लेगला हा फटका आपण पाहतो पोहोचलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. लागोपाठ ओळीनं 2 चौकार संजय पाचंगेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती वाढ होते. 29 धावा धावफलकावरती. 34 चेंडू अजून मॅच मधले बाकी आहेत आणि 34 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 74 धावा. 34 चेंडू 74 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रग खोसला व मंझर भी आएगा, पैसे के पास चलकर समिंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा. झेल झेल ड्रॉप झाला असं वाटलं होतं काही क्षणासाठी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय की काय, मात्र कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळाली. झेल सुटलाय मैदानावरती. जीवनदान मिळाले संजय पाचंगेला. आपण अनेकदा पाहिलेलं आहे की ज्या फलंदाजानं सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेळले होते त्याचाच झेल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. झेल सुटलाय मैदानावरती आणि पाहिजे आता त्या जीवनदानाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये कसा घेतला जाईल. दिशा दाखवली होती चेंडूला. समोरच्या बाजूला जी आपली प्रेक्षक गॅलरी आहे योगेश दादा नारायण सातपुते, त्याच्या पलीकडच्या बाजूला बघ बॅनर आहेत. त्या बॅनरच्या समोर जे प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती तिथे बसू नका कोणी. थोडंसं बाजूला चला कारण ते फ्लेक्स आपण पाहतोय वाऱ्यानं हलतायत आणि कदाचित ते खाली जर पडले तर एखाद्याला इजा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सूचना देतोय आम्ही समोरच्या बाजूला की जिथे फ्लेक्स लागलेले आहेत त्या फ्लेक्सच्या समोर कोणी बसू नका. थोडंसं साईडला बसा. दोन धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलकावरती देखील वाढ होते. जिथे 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू बिगिट केलाय. झेल सोडला होता तुम्ही. संजय पाचंगेला जीवनदान दिलं होतं. पुढच्या क्षणी जखमांवरती मीठ चोळलंय. टोकला एक षटकार. 6 धावा. एकोणचाळीस धावा मैदानाच्या आतमध्ये बनल्या गेल्यात. तर आता शेवटचे 30 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 64 बनवायच्यात. 30 चेंडू आणि 64
रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 12.08च्या सरासरीनं धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. तर आता षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होणार आहे आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती चेंडू हातामध्ये घेतलाय साहिल माडिकनं. एक षटक आपण पाहिलं मैदानावरती, समीर काकडेंचं एक षटक मैदानावरती पाहिलं, नंदू लोंढेने एक षटक टाकलं. त्यानंतर आपण निखिल लोणारीचं एक षटक मैदानावरती पाहिलं. मात्र निखिल लोणारीच्या षटकात धावा मला वाटतं एक षटकार आला, एक चौकार आला आणि झेलही आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुटला गेला. अजूनपर्यंत विकेट मात्र कुठल्या गोलंदाजाला मिळाली नाहीये. जी काही फलंदाजी मैदानावरती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय आपण. संजय पाचंगेनं 11 चेंडू खेळलेत, 11 मध्ये 26 बनवल्यात. तर निलेश कांचननं मात्र 8 चेंडूमध्ये 12 बनवलेले आहेत. दोघांचीही फलंदाजी आपण पाहतोय अप्रतिम आहे मैदानावरती. तर साहिल माडिकचा चेंडू पिचिंग ऑफ साईड ठेवलाय, थोडासा बॅटच्या रीचपासून लांब ठेवायचा प्रयत्न केलाय. मात्र इथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. निर्धाव चेंडू काय करतात तर निर्धाव चेंडू आपण पाहतोय फलंदाजांवरचा दबाव वाढवतात. हे अनेकदा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. पडल्यानंतर बाहेर जातोय चेंडू, लागोपाठ दुसराही निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. खरंच साहिल माडिक विशेष करून आपण पाहतो की डावखुरे हातानंतर गोलंदाजी मैदानावरती करतोय आणि डावखुरे हाताच्या गोलंदाजांना आपण पाहतो की एक नैसर्गिक वलय की टप्पा पडल्यानंतर तो चेंडू अगदी सहजपणे ते बाहेर घेऊन जातात आणि अशा प्रकारचे चेंडू खेळणं फलंदाजांना अनेकदा कठीण बनतं. सुंदर फटका होता, डीप लॉंग ऑन मध्ये पोहोचलाय चेंडू सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. लेंथ मागेच आपटलेला हा चेंडू होता. मिड विकेटला खरं तर क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती येणारे. तोपर्यंत एक धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकात वाढ होते. 44 धावा, 26 चेंडू 59. अजून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. आपण पाहतो की एखादं संकट येतं आणि संकटा बरोबरीत आपण पाहतो की एक संधी सुद्धा तुमच्यासाठी निर्माण होते. कारण आपल्याला माहिती आहे की एखादं संकट आलं की समजायचं त्या संकटाबरोबर आपल्याला संधी सुद्धा येणार आहे. कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटं प्रवास करत नाही. संकट हे संधीचं राखणदार आहे आणि तुम्ही फक्त संकटांवरती मात करण्याचं सामर्थ्य ठेवा, मग ही संधी सुद्धा तुमचीच आहे. सामर्थ्य असलं पाहिजे. सामर्थ्य आहे हातात, तू स्वप्न डोळ्यात घेऊन चाल, परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चाल, विजय होईल तुझाही. त्यावेळेस मात्र मागे वळून पाहू नको. सामर्थ्यशाली खेळी मैदानावरती साकारली पाहिजे. याच फलंदाजाला जीवनदान दिलं होतं तुम्ही आणि त्याच फलंदाजानं रुद्ररूप धारण केले मैदानावरती. संजय पाचंगे ऑन फायर. 6 धावा. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र अजून 53 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. 24 चेंडू 53 असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल. यानंतर एक मोठं बॅटल पुन्हा मैदानावरती आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. तोरणा टायटन्स बनाम त्यांच्या विरोधामध्ये राजगड टायगर्स अशा 2 टीममध्ये आपण यानंतरची मॅच मैदानावरती पाहणार आहोत. जो अपराजित योद्धा राहिलेला या स्पर्धेमधला तो म्हणजे तोरणा टायटन्स. पराभव काय आहे या टीमनं अजून पाहिलेलं नाही, त्यामुळे आपण पुढची मॅच पाहणार आहोत. कशा प्रकारे तोरणा टायटन्स पुन्हा मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. 5व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती समीर काकडे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला पाहिलं होतं समीर काकडेंना आपण गोलंदाजी मार्कवरती 9 धाब्यांचं षटक टाकलं. तर आता या षटकामध्ये पाहिजे आव्हान मोठं आहे. संजय पाचंगेचं आव्हान आहे. मात्र पाहिजे निलेश कांचन सामना करणारे पुढे. वेगवान चेंडू होता, समजला नाहीये, सरळ मागे जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय आणि
23 चेंडू 53 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रिक्वायर्ड रन रेट मध्ये चढउतार पाहायला मिळालेत आपल्याला. आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं की आपण पाहतो धावसंख्येत सातत्यानं चढउतार आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू होता, प्रॉपर टायमिंग नाहीये फटक्यामध्ये. डीप लॉंग मध्ये हा चेंडू जातोय, शतरक्षक मात्र पुढे तैनात आहे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय कुठलाही कॉल दोघांमध्ये देखील दिसला नाही. संजय पाचंगेचा प्रयत्न होता, 2 धावा घ्यायच्यात मला मैदानावरती, मात्र निलेश कांचननं साफ नकार दिला दुसऱ्या धावेसाठी. एकच मिळाली इथे आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे गेला. 51 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संजय पाचंगे. 13 चेंडूंचा सामना केलाय, 13 मध्ये 32 धावा. एक जीवनदानाचा फायदा देखील मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर उठवलेला आहे. कारण क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतो जीवनदानं घातक आहेत, जीवनदानं धोकादायक आहेत. हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि जीवनदानांचा इतिहास क्रिकेटला नवीन अजिबात नाहीये. असे अनेक जीवनदान आपण पाहतो ती कायम स्मरणात राहतात. जिथे आपण बघितलं रोहित शर्मानं 264 बनवल्या, त्या मॅच मध्ये देखील रोहित शर्माला 2 जीवनदानं मिळाली होती. सुंदर फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू टाकून दिलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. जिथे झेल समीर काकडेंनी सोडला होता आणि त्यांच्याच गोलंदाजीवरती मात्र आपण पाहतोय प्रति हल्ला झालाय. 6 आल्या होत्या, पुढचा चेंडू मात्र पुन्हा नियंत्रित टाकला. हे फार महत्वाचं आहे की एखादा मोठा फटका आला की मनोबल अजिबात कमी होऊ द्यायचं नाही. पुढचा चेंडू मला निर्धाव कसा टाकता येईल किंवा मला फलंदाजाला कसं बाद करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा एकदा बॅटच्या रीच पासून बराचसा लांब ठेवलेला हा चेंडू होता. मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय मागणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चॅलेंज केले तिसऱ्या पंचांकडे. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेला आहे बॅटिंग टीमचा. आणि जिथे आपण पाहतोय पुन्हा टाकायचा नव्या हा चेंडू, व्हाईट बॉल मैदानावरती. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय, ते मिळणाऱ्या अवंतर धावेनं धावफलक मात्र पुढे गेला. 58 धावा धावफलकावरती. तर समीकरण मात्र बदलतंय. 19 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळालंय. ओ तिथे विजय मामा, सुंदर झेल टिपलाय मैदानावरती. संजय पाचंगेचा खेळ थांबतो. ज्यानं झेल सोडला होता त्यानेच विकेट मिळवली आणि धक्का पहिल्या क्रमांकाचा मैदानावरती. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये
6वा आता मैदानावरती सुरू होताना पाहायला मिळेल. शेवटचे 18 चेंडू 45 धावा. रिक्वायर्ड रन रेट वाढलेले आता प्रति षटकामागे 15 धावा इथून पुढे मैदानावरती बनवावे लागतील. नवीन फलंदाज रोहित मोरे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदू लोंढे षटक क्रमांक 6 बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू गुड लाईन स्पॉटवरती ठेवलाय. ज्या चेंडूला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता खरं तर निलेश कांचननं, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढचा एक एक निर्धाव चेंडू फलंदाजांना प्रेशराईज करणारे, दबाव आणणार आहे. सुंदर फटका कव्हरला. साहिल चेंडूच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक आहेत, मात्र अडवला जाईल चेंडू. सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. 2 धावा इथे धावून पूर्ण होतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं संघाच्या 60 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. 60 धावा. 16 चेंडू आपण पाहतोय सामन्यातले बाकी राहिले. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका षटकात खेळावाच लागेल तुम्हाला जर 15 धावा. हो सुंदर. यावेळेस मात्र संधी नाहीये क्षेत्ररक्षकांकडे अजिबातही. चेंडू पोहोचला जातोय सीमारेषा बाहेर. डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा फोडली. 4. वाढवताना पाहायला मिळेल. चौसष्ट धावा धावफलकावरती या चौकाराबरोबर पूर्ण होत आहे टीम शिवनेरी स्ट्रायकर्स. माहिती आहे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. हो यावेळेचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये होता, पाठवलाय टप्प्या. ओळीनं दुसरा आलाय निलेश कांचनच्या बॅटमधून. धावफलकावरती वाढ होते. 68 धावा धावफलकावरती. पॅन्डल स्वीप, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता खरं तर. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. चेंडू अडवलाय. फेक येते. तोपर्यंत एक धाव मात्र आपण पाहतोय ते प्राप्त होणार आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे 69 वरती जाऊन पोहोचेल. तर 13 चेंडू शिल्लक राहिले त्या सामन्यामधले आणि 13 चेंडूमध्ये 34 धावा अजूनही मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. 13 चेंडू 34 या षटकामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत टोटल 11 आलेले आहेत. जी सरासरी ठेवायची षटकामागे 15 धाव्यांची, ती ठेवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर रोहित मोरेला पहिला चेंडू खेळायचा आहे मैदानावरती. डावखुऱ्या शैलीनं डावखुऱ्या हातानं तो फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा मागे जागा बनवली. स्क्वेअर कट. डीप पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 73 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 30 बनवायच्यात. पाठीमागच्या नंदू लोंढेच्या षटकामध्ये तब्बल 15 आल्या. 3 चौकारांचा समावेश त्यामध्ये पाहायला मिळाला. जिथे पहिल्या चेंडूचा सामना करताना रोहित मोरेनं 400च्या स्ट्राईक रेटनं आपलं खातं उघडले. तर आता 7व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 7वं षटक टाकण्यासाठी साहिल महाडिकला प्रमोट केले.
ओ यावेळेसचा चेंडू बॅटची कड घेत एस्टन वरती. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहणार आहोत अक्षय. अक्षय अक्षय बदे नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती 73 11 चेंडू आणि 30 धावेंची गरज होती. साहिल माडिकनं आल्याबरोबरीत प्रतिस्पर्धी शिवनेरी स्ट्रायकरच्या फलंदाजीला खिंडार पाडायचं काम केलंय. मात्र पुढचा चेंडू अक्षयनं आल्या बरोबरीत मैदानाची माती कापत कापत आलाय चेंडू सीमारेषा बाहेर. सनसनी चौकार. येतोय चौकाराच्या साह्यानं धावफलकावरती 77 धावा तर शेवटचे 10 चेंडू आणि 26 धावेंची गरज आहे. नव्यानं टाकावा लागेल साहिलला हा चेंडू, कारण आपण पाहतोय उजव्या स्तंभच्या खूप बाहेर गेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा कॉल होता पंचांचा. एक अवंतर आणि एक बोनस धाव आपण पाहतोय धावफलकाला जोडली जाते एका अवंतर धावेच्या मदतीनं. 78 धावा धावफलकावरती. 103 धावेंचा पाठलाग आपण पाहतो मैदानावरती सुरू झालेला आहे आणि जिथे आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये सामना आलाय. शेवटचे 10 चेंडू आणि 25 धावा. 10 चेंडू आणि 25 आहे. अजूनही आपण पाहतोय हा सामना दोनही संघांच्या बाजूला समान स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय. म्हणजे या परिस्थितीमधून गोलंदाजी करणारी टीम सुद्धा पुढे येऊ शकते किंवा फलंदाजी करणारी टीम सुद्धा आपण पाहतो एखादी दोन मोठाले फटके आल्यानंतर समोर पुढे येऊ शकते. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित हा सामना जाण्याची शक्यता जास्त आहे मैदानावरती. तर पाहायचं अक्षय आल्या बरोबरीत एक सुंदर फटका खेळलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला तर पुन्हा फाईन लेग लॉंग लेगला हा चेंडू आपण पाहतोय सीमारेषा गाठतोय. 4 धावा. धावेंची गरज. ओ बिग हिट, बिग आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गलत बात है. प्रयत्न करत राहा, एक दिवस यश मिळतं आणि तेच प्रयत्न विजयासाठी मैदानावरती पाहायला मिळालेत. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका. नो चेंडू 11 वरती. काय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. 4 चेंडू खेळ अक्षय बदे, मात्र 4 चेंडू मध्ये 18 धावेंचा तडाखा आल्या बरोबरीत त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिलेला आहे. पुन्हा एकदा फटका तर चुकलाय. शतरक्षक सचिन कांचन डाऊन दी बॉल. टेक अन इझी कॅच. जेल टिपला इथे मैदानावरती आणि याच
लोकेश लोणारी मैदानावरती आपण पाहणार आहोत. तर शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धाबींची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धाबींची असणार ही मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत. चला पुढच्या दोनही टीम तयार राहा. यानंतरची दुसरी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोरणा टायटन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये राजगड टायगर्स अशा दोन टीम मध्ये यानंतरचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. मला वाटतं नाणेफेक सुद्धा संपन्न झालेली आहे. ज्या कुठल्याही टीमचं क्षेत्ररक्षण असेल क्षेत्ररक्षणासाठी पटकन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. डीप लॉंग ऑफला फटका होता. एक धाव तिथे मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. 93 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही 10 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 चेंडू आणि 10. पहिल्याच चेंडूचा सामना करायचा आहे लोकेश लोणारीला मैदानाच्या आतमध्ये. मात्र ही मॅच एका निर्धाव चेंडूनं मैदानावरती रंगतदार होईल. मात्र जर मोठा फटका आला ना तर क्षणार्धात त्या सामन्यातली रंगत निघून जाणार आहे. मात्र पाहिजे क्रिकेटचा खेळ आहे, ज्याला अनिश्चिततेनं भरलेलं एक विस्मयकारक खेळ म्हटलेलं आहे. त्यामुळे कधी काय होईल क्रिकेटच्या खेळात सांगू शकत नाही आपण कुणी. त्यामुळे पाहिजे प्रत्यक्षात अनुभवायच्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला. धीरज जाधव पुढे एकदा यावेळेचा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बराचसा लांबे अडवायचा प्रयत्न होतोय. 2 पायांच्या मधून चाललाय निघून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 येतोय आणि या चौकाराबरोबरच 97 धावा धावफलकावरती. तर शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. 4 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण या मॅच मधलं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 103 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. ओ भन्नाट वेगाचा चेंडू होता. समजला नाही इथे मैदानावरती लोकेश लोणारीला. सरळ मागे यष्टिरक्षक निखिल लोणारीच्या हातामध्ये निर्धाव आलाय. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅच मधलं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलतंय. शेवटचे 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. अशा परिस्थितीमधून सुद्धा आपण पाहतोय या धावा मैदानावरती अनेकदा थांबलेल्या आहेत. आणि ते पुन्हा मैदानावरती सिद्ध होणार का? 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळायचं होतं मैदानावरती की मोठ्या फटक्यांपेक्षा एकेरी दुहेरी धावा घेतल्या असत्या तर आपोआप गोलंदाजावरती दबाव निर्माण झाला असता. मात्र लागोपाठच्या 2 निर्धाव चेंडूनं गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. 2 चेंडू 6 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलंय. लोकेश लोणारी फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतो. 1 धाव तर आलेली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 धावा अगदी सहजपणे मैदानाच्या आतमध्ये मिळतील आणि या 2 धावेंनी धावफलक पुढे जातोय. 99 धावा धावफलकावरती. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेंची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे मोठाच फटका मैदानावरती खेळावा लागणार आहे. 1 चेंडू 4 धावा. प्रेक्षणीय मॅच. 9व्या दिवसातला पहिला सामना मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये आपण सगळेजण पाहतोय. कोण होणार हिरो? 1 चेंडू 4 आणि याच बरोबरीत सामना जिंकलाय मैदानावरती. यशस्वीरित्या धावा डिफेंड केल्यात महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव साहेबांनी.